सुमित्रा टिप चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी मोठी चूक जी अनेक जण घरात करत असतात आणि त्यामुळे पैसा टिकत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यातले छोटे छोटे टिप्स तुमचे आयुष्य बदलू शकतात. घरात अव्यवस्था ठेवणे ही सर्वात मोठी आणि गंभीर चूक मानली जाते, कारण त्याचा थेट परिणाम घरातील ऊर्जा आणि शांततेवर होतो. तुटलेल्या, खराब झालेल्या किंवा न वापरणाऱ्या वस्तू घरात ठेवणे नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि प्रगती थांबवू शकते. जुना, फालतू आणि गरज नसलेलं सामान वेळोवेळी घरातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर घरात अडथळे निर्माण होतात. रोज नियमित साफसफाई करणे, फरशी झाडणे आणि धूळ साचू न देणे यामुळे घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण टिकते. घरात नेहमी ताजी हवा येईल अशी व्यवस्था ठेवा. बंद आणि गुदमरलेले वातावरण टाळा. घरात नकारात्मक विचार, वस्तू किंवा वातावरण ठेवणे टाळा, कारण त्याचा मनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. घरातील कोपरे, स्वयंपाकघर आणि पूजा जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छ आणि सुव्यवस्थित घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहते. असे घर लक्ष्मीचे आगमन वाढवते आणि आर्थिक स्थिरता टिकून राहण्यास मदत करते. त्यामुळे घराची स्वच्छता आणि व्यवस्थापन नीट ठेवले तर जीवनात प्रगती आणि यश हळूहळू वाढत जाते. घरात अव्यवस्था ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण त्याचा थेट परिणाम घरातील शांतता आणि प्रगतीवर होतो. तुटलेल्या वस्तू घरात ठेवणे टाळा. त्या नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि अडथळे निर्माण करतात. जुना आणि न वापरणारा सामान साठवून ठेवू नका, त्यामुळे घरात अडथळे आणि गोंधळ वाढतो. रोज घराची नीट साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण स्वच्छता म्हणजे सकारात्मक ऊर्जा. घरात ताजी हवा आणि प्रकाश येईल अशी व्यवस्था ठेवा. बंदिस्त वातावरण टाळा. नकारात्मक विचार आणि गोष्टी घरात ठेवू नका, त्याचा परिणाम मन आणि आर्थिक स्थितीवर होतो. पूजाघर नेहमी स्वच्छ आणि शांत ठेवणे आवश्यक आहे, कारण ते पवित्र ऊर्जा वाढवते. स्वच्छ आणि नीटनेटके घर सकारात्मक वातावरण तयार करते आणि मन प्रसन्न ठेवते. असे घर लक्ष्मीचे आगमन वाढवते आणि आर्थिक स्थिरता मिळवून देते. घरातील स्वच्छता आणि शिस्तीच्या जीवनात प्रगती आणि यश वाढवते. खिडक्या आणि दरवाजे नेहमी स्वच्छ ठेवा, त्यामुळे चांगली ऊर्जा आत येते. कपडे आणि वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावा. गोंधळ टाळा. बेडरूम नेहमी नीटनेटकी ठेवा, कारण तिथेच विश्रांती आणि ऊर्जा मिळते. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते घराचे आरोग्य ठरवते. बाथरूम आणि शौचालय नेहमी स्वच्छ ठेवा, नाहीतर नकारात्मकता वाढते. घरात दिवा लावणे आणि सकारात्मक वातावरण ठेवणे शुभ मानले जाते. घरात सुगंधी आणि प्रसन्न वातावरण ठेवा, त्यामुळे मन आनंदी राहते. अनावश्यक वस्तू साठवू नका. घर मोकळे आणि हलके ठेवा. घर जितके साधे आणि स्वच्छ तितकीच ऊर्जा चांगली राहते. त्यामुळे घरातील या छोट्या सवयी मोठा बदल घडवतात आणि जीवनात स्थैर्य आणतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच उपयुक्त टिप्ससाठी भेटत राहा फक्त सुमित्रा टिप्स. धन्यवाद.
पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.